हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत रात्रीचे 11. आता जस्ट आवरलेलं आहे, तेल लावले बघू शकता. चंपी केलेली आहे केसांची, कारण काय म्हणतं डोकं खूप दुखत होतं माझं. गोळी पाण्यापेक्षा मला तेल लावावं थोडं, म्हणून तेल लावून बसले होते थोडं वेळ. आदिराज कुठे आहे? आदिराज बाहेर आहे, त्याला चांदवमा झालं की बस, बाकी कोणी नको असतं. सो आवरलेलं आहे. थोडं मला गप्पा मारूया, सगळेजण बोलतात, मी थोडं बोलावं असंच, कारण डेलीचं रुटीन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सगळ्यांना माहीतच आहेत काय काय चालू असतं. आणि आदरवर किती कसं चालू असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे. सो मला आज थोडं बोलूया. तर बोलण्याचा आपला टॉपिक होता स्वामींची सेवा. स्वामींची सेवा ही माझ्या मताने किंवा माझ्या इच्छेने मी सुरू केलेली आहे. त्यासाठी मला कोणी फोर्स नव्हतं केलं की तू हे कर किंवा तुला हे करायचं आहे, हे केलंच पाहिजे, असं काहीच नाही. काय म्हणतात, आदिराजसाठीच खरंच मी सांगते, मी काही खोटं बोलणार नाही, पण मी आदिराजसाठीच स्वामी सेवा सुरू केली आहे. आणि काय म्हणतात, आदिराज सारखा आजारी पडायचा, सारखं म्हणजे सारखा आजारी पडायचा, महिन्याला आजारी पडायचं. त्याला महिन्याला सर्दी ताप खोकला हे व्हायचं. 2 वेळा त्याला ॲडमिट केलं आम्ही. परत सारखं महिन्याला आजारी पडायला लागला तो, सारखं म्हणजे सारखं. काही केलं त्याला बरंच वाटायचं नाही. मग काय म्हणतात, असंच एक दिवस बसलेलो, खूप मनात मी असं आमच्या कुलदेवताकडे वगैरे मागितलं की माझ्या बाळाला बरं वाटू दे. त्यानंतर ना मग असं अनेकदा बसल्यावरती मला विचार आला की सगळेजण करतात म्हणून नाही, पण मला मनापासून वाटलं की आपण पण स्वामींची सेवा करून बघावी आपल्या बाळासाठी. जर काय फरक पडला तर पडला. म्हणून मी आता झाले मला 2-3 महिने झाले, 3 महिन्यापेक्षा 4था महिना हा सुरू आहे स्वामींची सेवा केल्यापासून. मी आदिराजच्या नावाने मी स्वामींची सेवा चालू केली. माझ्या बाळाला छान मस्त बरं वाटू दे, तुझी मूर्ती घरात आणून बसून तुझी खूप मनापासून सेवा करेन, अशी स्वामींना मी छान मनापासून प्रार्थना केली होती. आणि काय म्हणतात, हां, खूप मला त्याचं फळ क्वचित लगेचच भेटलं. ह्याच्या आधीचा पण एक किस्सा मी तुमच्याशी शेअर केला होता, तो काय मी आता परत सांगणार नाही थोडा, ह्याच्यात तो आहे माझा व्हिडिओ, तुम्ही बघू शकता. सो काय म्हणतात, तेव्हापासून मी सुरुवात केली स्वामींची आणि लगेचच मला वाटते आदिराजला खरंच सांगते लगेच फरक पडला, लगेच. त्यानंतर ना आत्ता मला वाटते आदिराज लास्ट टाईम आजारी पडला होता फेब्रुवारी महिन्यात. त्यानंतर ना परत काही नाही, छान मस्त सगळं खातो पितो, निवांत आहे त्याचं. सर्दी झाली त्याला, नाही अशी नाही, मी नाही म्हणणार नाही, सर्दी झाली, पण दवाखान्यात नेणं इतकी सर्दी त्याला झाली नाही किंवा इतका त्रास त्याला झाला नाही आहे, अजिबात नाही. भरपूर केळीसुद्धा मला म्हणले केळी घेऊ नको. त्यानं मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यात भरपूर केळी आंबे भरपूर खाल्ले. त्याचं वजन वाढायसाठी आम्ही त्याला भरपूर रोज केळी आंबे रोज दिलं होतं, पण त्याचा साईड इफेक्ट त्याला काहीच आला नाही. माझ्या मनापासून माझ्या इच्छेने मी स्वामींची सेवा केली होती, मला यासाठी कोणी फोर्स केलं नाही. आणि त्याचं काय म्हणतात फळ मला लगेचच भेटलेलं आहे. आदिराजच्या बाबतीत तरी त्याला एकदम छान मस्त आहे तो कडकडीत. तेव्हापासून मी खरं सांगते, मला डेलीची त्यांची पूजा करायला नाही भेटत, फक्त नमस्कार करते मी, एखादं फूल वगैरे अगरबत्ती लावलं तर एवढंच. आणि गुरुवार असतो तेव्हा नित्यनेमाने मी करते. मला काय म्हणतात सकाळचं नाही तर मग सकाळचं म्हणजे कामावर यायला 12 वाजतात, त्यामुळे सकाळचं तर काय मला जमत नाही. पण मी संध्याकाळचं काय म्हणतात 4-4:30 वाजता तेव्हा आदर्श पण झोपलेला असतो, त्या वेळेत मी खरं सांगतो तुम्हाला छान मस्त स्वामींची मनसोक्त सेवा करते. कारण तेवढाच एक पिरियड, तेवढाच एक वेळ भेटलेला असतो, तेव्हा छान मस्त सेवा करता येते. कोणत्याही गोष्टीसाठी कोणीही फोर्स केलेलं नाही आहे. मी असं म्हणत नाही आहे की त्याच ह्यांचं केलं पाहिजे किंवा आपले प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. सगळं कोणी महादेवांचं करतं, कोणी गणपती बाप्पांचं करतं, मी स्वामींची केलेली आहे. तशी प्रत्येकाची भक्ती वेगळी असते, प्रत्येकजण वेगळं करत असतात, प्रत्येकाची श्रद्धा वेगळ्या ह्यांच्यावर असू शकते. असं काही नाही की कॉमन सगळ्यांचं एकच आहे. तसं माझी तरी आदिराजच्या बाबतीत तरी माझी स्वामींवर भरपूर श्रद्धा आहे. मला सगळेजण काय म्हणतात, तुम्ही इकडून इकडे कसं काय लगेच वळला, पण माझ्या बाळासाठी मला जिथं चांगलं वाटेल, ज्याच्यासाठी त्याला काय म्हणतात आदिराजसाठी जे करावं लागेल ते मी सगळं करायला तयार आहे असं म्हणावं लागेल. सो आदिराजच्या बाबतीत तर खरंच सांगते, खूप छान हे काय म्हणतात फरक मला जाणवलेला आहे. म्हणून मी स्वामी सेवा सुरू केलेली आहे. जेव्हा त्या अक्कलकोटला गेल्या होत्या त्यांना मी लगेच सांगितलं होतं की मला स्वामींची मूर्ती तुम्ही आणून द्या आणि मी त्यांची स्थापित करणार आहे. एखादा चांगला दिवस बघून स्वामींची मूर्ती वगैरे मी बसवली होती. छान मस्त काय म्हणतात, छान मस्त त्यांची सेवा वगैरे सुरू केली. आता नित्यनेमाने मी दर गुरुवारची त्यांची छान मस्त
सेवा करते. इथं आमच्या इथं जवळच एक केंद्र आहे, स्वामींचा मठ आहे. मी एकदाच केलेले आहे, परत काय मला जायला भेटलेलं नाही आहे. पण आधीच्या पप्पांनी यायलाच 8-8:30 वाजता, तोपर्यंत सगळं झालेलं असतं. मग कधी तर लवकर आलं तर त्यांना पण आराम करावा असं वाटतं, म्हणून मी जास्त फोर्स करत नाही की इकडे चला तिकडे चला, नको चौरी तिकडं. मुळात आद्रेजला मला घेऊन जायचं म्हणून टेन्शन असतं. तू कुठेही जरी गेला तरी शांत बसत नाही. जेव्हा फर्स्ट टाईम मठात गेले होते तेव्हा पण त्याचा तिथं तसाच दंगा चालू होता. कसं आम्ही आवरलं आणि पटकन आलो, असं झालं. सो बघूया. आणि जर तुम्हाला मी तो मठ पण दाखवला होता स्वामींचा जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा, परत अनेकदा गेलं तर नक्की दाखवेन तुम्हाला. असं आहे, कुठल्याही काय म्हणतात इच्छेसाठी कोणीही फोर्स करू नये, एवढंच मला वाटतं. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.